ची बातमी आहे गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यामधल्या वादासंदर्भातली। या वादात आता नवा अंक समोर येतोय, नवा मुद्द्याची भर पडते। कारण ठाण्यातल्या कथित टीडीआर घोटाळ्यावरनं गणेश नाईकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गणेश नाईकांनी जनता दरबार घेतला। यावेळी त्यांनी येऊरमधील कथित टीडीआर घोटाळ्याच्या मुद्द्यावरनं हल्लाबोल केलाय। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये कोणतेही बांधकाम होऊ शकत नाही। 4000 कोटींच्या टीडीआरचा ठाणेकरांना कोणताही फायदा होणार नाही, उलट त्याचा नसता भार ठाणेकरांवर येईल असं सांगताना या घोटाळ्यामध्ये अनेक उच्चपदस्थ लोकांचा सहभाग असा गंभीर आरोप गणेश नाईकांनी केलाय। या विरोधात सुप्रीम कोर्टात लढा देणार असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे। नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंकडे नाईकांनी अप्रत्यक्षरित्या बोट दाखवले, त्यामुळे भविष्यामध्ये हा वाद नेमका कोणत्या टोकाला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे। ज्या ठाणे महानगरपालिकेच्या नागरिकांना ज्या जागेचा वापरच होणार नाही, तो पूर्वी खुली हवा ती पूर्वी पण मिळत होती, ज्याचा वापरच होणार नाही अशा जागेकरता ठाण्याच्या लोकांनी या टीडीआर म्हणजे काय, क्षेत्रफळ वाढणार म्हणजे फ्लॅट वाढणार म्हणजे लोकसंख्या वाढणार। मग ठाण्याच्या जनतेने हा भार का सहन करावा? कुठेतरी आपल्याला काहीतरी पाहिजे म्हणून नको ती नाटकं करून अशा प्रकारची यंत्रणा राबवणं हे उचित नाही। आता करणारे करविते कोण आहेत मला नाही माहिती। आता तुम्ही पत्रकार बांधव, तुम्ही जागृत आहात, तुम्ही शोधा आणि ज्याचं बिल असेल त्याला स्टिकर लावून टाका। ज्या पद्धतीनं तो टीडीआर दिला गेला तो माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार दिला गेला। आताही जर काय सुप्रीम कोर्टामध्ये ते गेले आणि सुप्रीम कोर्टाने जर निर्णय केला तर अतिशय चांगलं आहे, कारण फार मोठ्या प्रमाणात तो टीडीआर न्यायालयाच्या आदेशानुसार गेलाय आणि ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील ज्या काही सुखसुविधा आहे, पाणी आहे, कचरा आहे, रस्ते आहे किंवा इतर काही ज्या नागरी सुविधा आहेत त्याच्यावर त्याचा फार मोठा परिणाम होणार आहे। आताही जर ते कोर्टामध्ये गेले आणि कोर्टाने जर तशा सूचना केल्या तर खूप आनंद होईल। दरम्यान ठाण्यामध्ये उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित डेटा सेंटर विरोधातही गणेश नाईकांनी कठोर भूमिका घेतली आहे। या डेटा सेंटरला वैयक्तिक विरोध असून हा मुद्दा मुख्यमंत्र्यांपर्यंत नेणार आहोत असं नाईकांनी म्हटलं। डेटा सेंटर पाहिजे, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची इच्छा आहे, परंतु नागरी वस्तीमध्ये तो नागरिकांच्या जीवनाला बाधकच होईल असं माझं मत आहे। पण हे माझं व्यक्तिगत मत आहे आणि म्हणून त्यांचं दिलेलं निवेदन माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मी निदर्शनात आणून त्यांच्या व्यथाकथा मांड आणि मी त्यांना सांगितले की शेवटी नुसते प्रशासकीय यंत्रणेकडून किंवा पॉलिटिकल अँगलने तुम्ही प्रयत्न करतानाच त्या ठिकाणी न्यायालयामध्ये सुद्धा जाण्याची भूमिका त्यांनी घेतली पाहिजे। विषय ॲमेझॉनचा होता। त्यांना जेव्हा पत्र दिलं तेव्हा त्यांनी स्वतःच कबूल केलं की हे अतिशय चुकीची गोष्ट आहे आणि एका हायपरस्केल डेटा सेंटरबद्दल त्यांना कंप्लीट माहिती होती, कारण की नवी मुंबईमध्ये असे डेटा सेंटर बनत आहेत। त्यामुळे त्यांनी स्पष्ट सांगितलं की जो हमिंग साऊंड आहे, जो हीट जनरेट होणार आहे, हे प्रॉब्लेम आहेत आणि खरंच तर हे शहराच्या बाहेर 10-15 किलोमीटरवरच घेऊन जायला पाहिजे। एकीकडे हे सगळं घडत असताना ठाण्यातल्या परिवहन विभागाच्या कार्यक्रमाकडे भाजप नेत्यांनी पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालेलं। यानंतर आरोप प्रत्यारोप बघायला मिळतात। आपल्याला कार्यक्रमाचं निमंत्रणच नाही असा दावा गणेश नाईकांनी केला, ज्याला शिवसेनेने आता उत्तर दिलंय। प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित असलेले गणेश नाईक माधुरी मिसाळ गैरहजर राहिले, तर भाजपचे स्थानिक आमदार निरंजन डावखरे, संजय केळकर, माधवी नाईक यांचं नाव कार्यक्रम पत्रिकेत असतानाही त्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळाले। मला आमंत्रण आलं तर का नाही, म्हणजे निमंत्रण पत्रिकेमध्ये नाव आहे म्हणजे याचा अर्थ काय आमंत्रण पोचतं असं नाही आहे। आता हे माझी दोन्ही पी आहेत, माझे OSD आहेत, आम्हाला आमंत्रण नाही आलं आणि दुसरे ठीक आहे, तर तो उत्तर भारतीयांचा तो काय रिक्षाचा काय म्हणजे त्यांना प्रशस्त पद्धत देण्याचा ना, ठीक आहे, ते ठीक आहे, प्रोटोकॉलप्रमाणे सगळ्यांची नावं टाकावं लागतात, ऐकला का? आणि मला आमंत्रण, माझा राग पण नाही आणि मला काय ते मी तक्रार पण नाही करत।
गणेश नाईकां साहेबांकडे भरपूर काही कार्यक्रम असतील, कदाचित त्यांना त्यांच्या PS, OSD किंवा PNनी दिलं नसेल, परंतु शासकीय नियमानुसार प्रत्येकाच्या कार्यालयामध्ये निमंत्रण पत्रिका ही पोहोचवली जाते. चांगला संबंध असताना उगाच त्याच्यामध्ये काहीतरी तुम्ही कारल्याची भाजी बनवल्यासारखं काहीतरी करता. आमचे अतिशय चांगले संबंध आहे.